शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर होणार आहेत, संपूर्ण माहिती पाहणार. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, कारण की 2025चा थकीत पीक विमा याविषयी खूप मोठी अपडेट घेऊन आलो आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांना लवकरात लवकर पैसे मिळतात ते पण सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. सर्वात आधी तर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र आहात का? कारण की शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे ते शेतकरी पात्र असणार आहेत. ज्या शेतकऱ्याने पीक विमा नोंदणी केलेली आहे, मंजूर झालेला आहे, ते शेतकरी पात्र आहेत. त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे, त्याचबरोबर क्लेम पाठवलेला आहे आणि नैसर्गिक आपत्तीसाठी तुम्हाला शेतकरी लाभ मिळेल असं पात्र करण्यात आले आहे. त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. त्याचबरोबर बँक कार्डला आधार कार्ड KYC करून लिंक असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे पीक समाविष्ट असणार आहेत? त्यामध्ये नागपूर असणारे, अमरावती असणारे, अकोला असणारे, बीड असणारे, त्यानंतर बुलढाणा असणारे, वाशिम असणारे, यवतमाळ असणारे, वर्धा असणारे, चंद्रपूर असणारे, गडचिरोली असणारे, नांदेड असणारे, परभणी, हिंगोली आणि त्याचबरोबर आपले जे काही शहरांमध्ये आहे जालना, बीड आणि लातूर, धाराशिव ह्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लवकरात लवकर, म्हणजे की सुरुवातीला पैसे जमा होण्यात लवकरात लवकर. त्यानंतर यानंतर ट्रिगर मंजूर झाले आहेत पण लवकर पैसे मिळणार. त्यामध्ये पुणे असणारे, सातारा असणारे, सांगली असणारे, कोल्हापूर असणारे, सोलापूर असणारे, अमरावती, नाशिक, त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर. आज शेतकरी मित्रांनो, उर्वरित जिल्हे कोणते आहेत? त्यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, ठाणे आहे, पालघर आहे, मुंबई उपनगर आहे आणि मुंबई शहर आहे. आज शेतकरी मित्रांनो, यातील पीक विमा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल, पीक नोंदणी केलेली असेल, त्याचबरोबर पीक तक्रार केली असेल, हे समजे गोष्टी पार पाडल्या असताना तरच या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड KYC करून बँकला लिंक नसतात. जर ते लिंक केलेले असतात तर त्यांना पैसे मिळणार आहेत, कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांची यातून गाळणी होणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचे पीक कोणत्या ट्रिगरमध्ये नुकसान झाले, गारपिटीने झाले, ढगफुटीने झाले किंवा शेतीत जे काही अतिवृष्टी, पाऊस जास्त होऊन पुराच्या पाण्याने झाले, अशा प्रकारे ट्रिगर आहेत. या ट्रिगरानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता हेक्टरी 17,500 असे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळताना असं सांगण्यात आलेले आहे. कमीत कमी आणि जास्तीत जास्त नुकसान पाहून तुमचे 52,000 रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे. आता कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे तुम्हाला पाहायचं असेल तर पीक विमा ॲपवर जाऊन, म्हणजे की तुम्ही Google Chromeवर जाऊन पीक विमा ॲप खोलून त्यानंतर तुमचे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पीक विम्याची मंजूर आहात का नाही ते पण कळू शकते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यापैकी जे काही जिल्हे मंजूर आहेत त्यांची तुम्हाला यादी वाचून दाखवलेली आहे. जर तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आधार कार्ड KYC केलेले आहेत पण बँकला लिंक नाहीत. हे पण काम करून टाका. काम शिल्लक दिसते पण त्या कामामुळे तुम्हाला पैसे मिळू शकणार नाहीत. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. कशी वाटली कमेंट करा. आणि हे पैसे कधी मिळतात? शेतकरी मित्रांनो, 1 जुलैनंतर पैसे मिळतात, कारण की 1 जुलैला जे काही सरकारी अधिकारी आहेत त्यांना पुरस्कार सोहळा आहे, त्यामध्ये नमो शेतकरीचे पण पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर पीक विम्याचे बी थकीत हप्ते, म्हणजे पीक विम्याचे थकीत शेतकरी आहेत त्यांना पण हे पैसे मिळतील. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे मिळाले त्यांनी ओके लिहायचं आहे कमेंटमध्ये. ज्यांना मिळाले नाही त्यांची काही कागदपत्र आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. आणि तसेच मित्रांना पाहून ही माहिती पोहोचायची. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद. लवकरात लवकर तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. आज शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची माहिती आली त्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आहे. तुमचं काम आहे चॅनलला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं, ते तुम्ही करायचं आहे. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद.